होणार सून मेरा घरची. काय रे, त्या अमेरिकेतल्या सारखा आपल्या भारतात सुद्धा थँक्स गिव्हिंग डे सुरू झालाय का? काल आई आजी मला थँक्स म्हणत होते, आता तू म्हणतोयस. तुला आई आजी थँक्यू म्हणाली कशासाठी? मी त्यांना लॅपटॉप शिकायला मदत करते म्हणून. अरे वा, क्या बात आहे. पण मी तुला नुसतं थँक्स म्हणणार नाहीये, मी तुला गिफ्ट देणार. मी मागीन ते देशील? नाही, मला माहितीये तू काय मागणार आहेस. तू घरी परत ये असं मी नाही म्हणणार श्री. मला माहितीये तुला ते नाही आवडणार. ऑफिस मध्ये आई आजींशी इतका कठोरपणे नको ना वागूस प्लीज. त्यांना त्रास होतोय रे. जानवी, हा विषय मला परत परत नकोय. माझं ठरलंय. तेच म्हणते, तुझं ठरलंय ना ऑफिस सोडायचं, मग निदान त्यांना दुखावू नकोस ना. श्री, तुझ्या आयुष्यात त्यांचं स्थान खूप महत्वाचं आहे. आज ना उद्या त्यांना दुखावल्याचा तुला पश्चाताप होणार आहे, म्हणून सांगते. काय म्हणशील प्लीज? त्रास तर मला पण होतोय जान्हवी. तिच्यापेक्षा जास्त त्रास मला होतोय. पश्चाताप आत्ताही होतोय. पण आता मला हे असं अर्धवट सोडून येता येणार नाही. आई आजी आणि जान्हवीचं नातं आणखीन खूप छान, अजून मोकळं व्हायला हवं. जान्हवी तिच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक व्हायला हवी. आम्हा सगळ्यांइतकीच महत्वाची. आणि मुख्य म्हणजे आई आजी तळवरून ताकभात ओळखणारी हुशार बाई आहे. मी इतक्या लगेच परत गेलो ना तर तिला हमखास शंका येईल. बाहेर राहण्यामागचा माझा हेतू वेगळा होता हे तिला लगेच समजेल. त्यामुळे सध्या तरी असंच कठोर वागावं लागेल. कधीतरी एक दिवस आई आजीचे पाय धरेन मी. तिच्या पायावर डोकं टेकवेन आणि क्षमा मागेन तिची. आणि माझी आई आजी सुद्धा एका क्षणात माफ करेल. पण तोपर्यंत हे सहन कर जान्हवी. श्री, अरे बेबी, तर तू? हो, अरे तुझ्याशी बोलायचं आहे. ऑफिस मध्ये जायचं आधी गाठायचं होतं तुला. अगं मग मला फोन नाही का करायचा आज? नाही, फोनवर सांगण्यासारखं नव्हतं ते ना. एक तुम जाओ. कितना हुआ? 55. ठीक है, आप जाओ. थँक्यू. हाँ, बरं चल आज जाऊ. नाही ऑफिस मध्ये नको, इथेच बोलू आपण. ऑफिस मध्ये आई असेल ना. पर मग नाही, मी जास्त वेळ नाही घेणार तुझा. पटकन बोलीन. अगं म्हणून घड्याळ नाही पाहिलं मी म्हणलं इकडे जवळ एखादं कॉफी शॉप असेल ना तर तिकडे बसून कॉफी पिऊ आणि मग गप्पा मारू. पण अगदीच 15 मिनिटं उरलीत. आणि मीही आता ऑफिस मध्ये काहीच दिवसांसाठी आहे. आणि मग शेवटच्या दिवसात मला उशीर नाही करायचा. अदरवाईज खरंच आपण नाही ठीक आहे, हरकत नाही. आपण इथेच बोलूया ना. ते काय झालं, इतकं अर्जंट काय बोलायचंय? श्री, तसं काही अर्जंट नाहीये, पण मलाच राहवत नाहीये. आणि येणारा प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे रे. बेबी, आता काय झालंय? घरी सगळ्या बऱ्या आहेत ना? नाही, घरचं सगळे ठीक आहेत, कुणाला काही झालेलं नाहीये. फक्त आई असं का वागते कळत नाही मला. बेबी, आता तू शांत हो. आई आजीचं काही कळत नाहीये म्हणजे नक्की काय? अरे म्हणजे आई वेगळंच वागते हल्ली. तिला तू ऑफिस मध्ये हवायस कायमचा. म्हणजे तू तिला ऑफिस सोडायला नकोयस. कशावरून वाटलं तुला असं?
मला वाटत नाहीये, मी ऐकलंय, आई स्वतः म्हणाली मला. खरं सांगतेस तू? श्री, अरे तुझ्याशी का खोटं बोलेन मी? आई मला सांगत होती की श्रीनी बिझनेसचा पसारा खूप मोठा वाढवलाय आणि खूप छान हँडल करतो ती, आणि तुझ्या कामावर खूप खुश आहे रे ती. तिला याच गोष्टीचं टेन्शन येतं की तू सोडून गेल्यानंतर एवढा मोठा पसारा तिला एकटीला बघावा लागेल. श्री, बेसिकली घरात सुद्धा तिला तुझी उणीव जाणवते, आणि आता काही दिवसांनी तू ऑफिस मध्येही नसणार आहेस. या कल्पनेनेच अस्वस्थ झालीये ती. निवेदिता, मग मी काय करू? श्री, तू परत ये ना, हीच खरी वेळ आहे परत यायची. आई आनंदाने घरात स्वागत करेल तुझं. प्लीज श्री, नाही म्हणू नकोस. ऐक निवेदिता, हे बघ, हा सगळा बिझनेस आई आजीने उभा केलाय आणि ऑफिस मधलं सगळं मी तिच्याकडूनच शिकलोय. फक्त आई आजी आता खूप वर्षानंतर ऑफिस मध्ये पुन्हा यायला लागले ना, म्हणून थोडीशी भांबावली. आणि तिने आजही जर ठरवलं ना सगळं शिकायचं, तर ती खरंच शिकू शकते आपल्या सगळ्यांपेक्षा खूप लवकर. तेव्हा पण तिला थोडासा वेळ देऊया. शी विल सेटल डाऊन. अरे पण श्री, तोपर्यंत काय? तिला या वयात का त्रास द्यायचा आपण? बेबी, त्या अगं कुठलेही बदल स्वीकारायला थोडा वेळ हा द्यावा लागतो ना. म्हणजे तू थांबणार नाहीयेस? अगं मी जातोय म्हणजे काही गायब नाही होणार आहे. मी असणार आहे इथेच आजूबाजूला. आणि आई आजीचा जेवढा जीव अडकलाय ना या बिझनेस मध्ये, तितकाच कुठल्याही उद्योगात माझाही जीव अडकलाय. माझं मलाच माहितीये हा सोडून जाताना किती त्रास होतोय ते. आणि अगं मी काय बिझनेसला वाऱ्यावर सोडून जात नाहीये. माझी कधीही आणि कुठेही गरज पडली ना, तर मी उपलब्ध असणार आहे बिझनेससाठी. अरे आईला तुझी गरज भासणार आहे श्री. निवेदिता, ही गरज मानसिक आहे आणि ही काही दिवसात होईल कमी. आईजीकडनं आजवर मी काय काय आणि किती शिकलोय या सगळ्याचा हिशोब मांडणं खरंच खूप अवघड आहे. आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट हातात घेतल्यानंतर ती अर्धवट सोडायची नाही, शेवटपर्यंत जायचं. या शिकवणीची केव्हा सवय आणि सवयीचा स्वभाव झाला माझं मलाच कळलं नाही. निवेदिता, पण या स्वभावाचा मला ऑफिसमध्ये खूप फायदा झालाय आणि आय एम शुअर वैयक्तिक आयुष्यातही खूप फायदा होणार. निवेदिता, मला माहिती आहे या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होतोय. माझ्यावर विश्वास ठेव, मलाही खूप त्रास होणार आहे या सगळ्याचा. पण एकदा उचललेलं पाऊल मी पुन्हा मागे नाही टाकू शकत. हा फक्त माझा स्वभावच नाहीये, ती आई आजीची शिकवण सुद्धा आहे. श्री, तू ह्याला स्वभाव म्हण, सवय म्हण, किंवा मग शिकवण म्हण, पण मला फक्त एवढंच कळतंय की या सगळ्यांमुळे आपल्या घरात प्रॉब्लेम्स निर्माण झाले. आणि श्री, अजूनही वेळ गेलेली नाही. आपण हे सगळं पूर्वीसारखं करू शकतो. प्लीज. निवेदिता, खरंच सगळं पूर्वीसारखं होईल? हा, मी ऑफिस मध्येच राहिलो तर खरंच सगळं पूर्वीसारखं होईल? मला शंका वाटते. या उलट खरंच मी जर ऑफिस मधनं बाहेर राहिलो ना, तर गोष्टी पूर्वीसारख्या होतील. कदाचित माझ्या या स्टँडमुळे हरवलेली नाती आणि माणसं जवळ येतील. निवेदिता, प्लीज ऐक, मला उशीर होतोय, मला जायला हवं, खरंच जायला हवं. तिला तू ऑफिस मध्ये हवायस कायमचा. म्हणजे तू तिला ऑफिस सोडायला नकोयस, आणि आता काही दिवसांनी तू ऑफिस मध्येही नसणार आहेस. या कल्पनेनेच अस्वस्थ झालीये ती. निवेदिता, मग मी काय करू? श्री, तू परत ये ना, हीच खरी वेळ आहे परत यायची. आई आनंदाने घरात स्वागत करेल तुझं. आई आजीच्या बाजूने तर हा दुरावा कमी होत चाललाय. ज्या अर्थी ती बेबी आत्या समोर बोलली त्या अर्थी तिचा विचार पक्का झाला असणार. पण बघ आता मी काय करावं? नाही, बेबी आत्या म्हणाली, पण मला आता ही परत जाण्याची योग्य वेळ वाटत नाहीये. आई आजीने जान्हवीच्या दिशेने हात पुढे केला, पण निमित्त मी घराबाहेर पडण्याचं झालं हे विसरून चालणार नाही. मी घरातच असतो तर
तर आय्याजी आणि जान्हवी मधले संवाद निर्माण होण्याचं फारसं काही कारण उरलं नसतं. आज हळूहळू का होईना पण त्यांच्यातला पीळ सुटतोय. आता आता काही काळ मला अजून असंच कठोर वागत राहायला हवं. कारण आता एवढ्यात जर आय्याजीने मला परत बोलावलं तर मात्र मी स्वतःला थांबवू शकणार नाही. आणि आता न जाण्याचं तसं काही कारणही उरलेलं नाही. त्यामुळे मला हे असंच काहीतरी वागत राहिलं पाहिजे की जेणेकरून ती मला परत ये असं म्हणणारच नाही. सध्या तरी मला ही शक्यता छाटून टाकायची. काय करता येईल? म्हणजे समजा मी मेल लिहिलाय किंवा नाही लिहिलाय पण मला काहीतरी पाठवायचं आहे लिहिलेलं, तर ते कसं पाठवायचं? हा लिहिला किंवा नाही लिहिला पाठवायचं आहे म्हणजे आधीच काहीतरी का? नीट मी आता नीट सांगते तुला. म्हणजे मी आधी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे माझ्याकडे आणि ते मला मेल मध्ये पाठवायचंय, तर काय करायचं? ओके, म्हणजे तुम्हाला अटॅचमेंट पाठवायची आहे. सोपं आहे. तुझ्यासाठी ग. नाही आय्याजी, खरंच सोपं आहे. बरं तुमच्या समोर लॅपटॉप आहे आता? उघडूनच बसलीये. मग आता असं समजा तुम्हाला मला मेल करायचा आहे. तुला नाही ग. ज्याच्याशी फोनवर व्यवस्थित बोलता येतं त्याला मेल कशाला करायचा हेच मला कळत नाही. माणसाच्या मेंदू इतकं व्यवस्थित रेकॉर्ड कुठंही राहत नाही. पण कॉम्प्युटरमुळे माणसाच्या मेंदूवरचा ताण थोडासा हलका होतो. तर आता पुढे ज्यांना मेल करायचं आहे त्यांचं नाव तुम्ही टू मध्ये टाकलं? हो टाकलंय. हा, आता खाली जा. कुठे खाली? खाली खाली बघा, एक आडवी पट्टी आहे, दिसली? हा इथे. हा बेरजेचे कोण आहे काहीतरी त्या. शिवाय एवढं बारीक काही दिसत पण नाहीये. हा बेरजे सारखंच वाटतंय काहीतरी. बरोबर. आता त्या बेरजेच्या खुणेच्या बाजूला एक युपिन सारखं चित्र आहे बघा, दिसलं? हो दिसलं. ते दाबा. हा दाबलं. आता एक विंडो ओपन झाली. हो झाली. डॉक्युमेंटची. हो की ग. आता त्यातून हव्या त्या डॉक्युमेंटवर क्लिक करा, ओपन करा, सेंड करा, मग झालं. अच्छा. ओपन आणि सेंड. गेला असेल का ग मेल? हो गेलाच असणार. नाहीतर तुम्ही सेंड मेल मध्ये जाऊन चेक करू शकाल ना मेल गेलाय का ते. एवढं सोपं आहे आणि मस्त आहे का हे? मस्त आहे ना. ए थांब थांब जाऊ नको. तुला वेळ आहे? बोला ना. आता मला सांग हे CC आणि BCC हे काय आहे? CC हा खरं तर एक प्रोटोकॉल असतो. म्हणजे टू मध्ये 4 नावं लिहिण्यापेक्षा ज्याला मेल लिहायचा आहे त्याचं नाव टू मध्ये लिहायचं आणि ज्यांनी तो मेल डोळ्याखालून घालावा असं वाटत असेल त्यांची नावं CC मध्ये लिहायची. अच्छा. आता समजा श्रीला एका डीलरला एक मेल पाठवायचा आहे, तर त्या डीलरचं नाव टू मध्ये आणि तुम्ही श्रीच्या सिनियर आहात, त्यामुळे श्रीने काय मेल पाठवलाय, कसा मेल पाठवलाय हा तुम्हाला वाचता यावा म्हणून तुम्ही CC मध्ये. असं किती जणांना CC करता येतं. पण हे CC कुणाला केलंय हे बाकीच्यांना कळतं की नाही? सगळ्यांना कळतं. यात काही लपवाछपवी नाही. हा पण BCC म्हणजे ब्लाइंड CC ह्यात मात्र कोणाला CC केलंय हे कळत नाही. म्हणजे पारदर्शीपणा नाही. मग BCC नकोच. व्यवहार आणि नाती पारदर्शी असावी. त्यात लपवाछपवी आली ना की कधी ना कधीतरी सगळं उघडं पडतं आणि हे असं आहे तर सगळं. हा आता मला कळलं. आता तुला थँक्यू नाहीये म्हणणार आणि नंतर परत म्हणशील फॉर्मॅलिटी कशाला. तुझं खूप कौतुक वाटतं. पेशंटली शिकवतेस तू.
असं काही नाही, तुम्ही खूप फास्ट शिकता. तरीही शिक्षकाला लागणारा शांतपणा तुझ्यात आहे. इंदूला शिकवताना सुरुवातीला मी खूप चिडायची. इतकं कसं कळत नाही हिला असं वाटायचं. पण पुन्हा स्वतः विद्यार्थिनी झाल्यानंतर पटलं. नवीन काहीतरी शिकण्याची बुद्धीची सवयच कमी होते आणि मग जास्त वेळ लागतो. पण तू शांतपणे शिकवतेस. शिकवण्यामधला पेशन्स तुझ्याकडून मी शिकले बर का जान्हवी. मैं कम इन? मी नंतर फोन करते तुला. हा बाय. हो. या. मी नॉक केलं होतं, तुम्हाला कदाचित ऐकू आलं नसेल. हा बसा. हो. आणि मी काही ऐकलेलं नाहीये, अजिबात नाही ऐकलं. इट्स ऑल राईट. तुम्ही काय सांगणार होते? मी काही सांगणार होतो तुम्हाला. काहीतरी कामानिमित्त आलात ना केबिन मध्ये, का गप्पा मारायला आलात? हे नाही, गप्पा मारायला नाही. ते हे राज ट्रान्सपोर्ट वाल्याचा मेल आला होता. त्याचं म्हणणं आहे की डिझेलच्या प्राइसेस वाढतायत, त्यामुळे आपल्याला बजेट एकदा रिवर्क करावं लागेल. हे मी आणलंय ना, हे आणलं. पण बेबी नेमकं काय म्हणाला तो? अगं हेच बोलणं चाललं होतं वहिनी. आई जे जे काही म्हणाली ना ते मी श्रीला जाऊन सांगितलं आणि त्याला म्हंटल परत ये. काय बोलले आई? आई म्हणाल्या की त्यांना श्री ऑफिस मधून जायला नकोय. अय्या हो, मग तर काहीच प्रॉब्लेम नाही. अगं प्रॉब्लेम श्रीचाच आहे ना. श्रीचं तोंड अजूनही विरुद्ध दिशेलाच आहे. बेबी मनसा, श्रीला म्हणावं लोहा गरम आहे हातोडा मार दो. हॉट आयर्न हिट हातोडा. अगं मी तेच म्हटलं हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे परत यायची. तो मला काय म्हणतो माहितीये की मी परत आला काही प्रश्न सुटणार आहे का? हो ना, काही नाही ग वहिनी, श्रीचे गाल अजून फुगलेलेच आहे. हो ना, आपल्या नशिबात असं सहज पटकन असं काही होणारच नाहीये. वहिनी, आपलं काय ठरलंय? असं बोलायचं नाही. आपलं जाऊ दे ग बेबी. श्री काय म्हणाला सांग ना. काही नाही ग वहिनी, श्री मला म्हणाला की मी काही आरंभशूर नाहीये. मला आई आजीने शिकवलंय कुठल्याही गोष्टीचं टोक गाठायचं. आता मी या रस्त्यावर परत फिरणार नाही. मग मी म्हटलं त्याला, तू एकदा तर येऊन बघ ना, पुन्हा सगळं पूर्वीसारखं होईल. खरंच श्री परत आला ना घरी तर थोड्या तरी शक्यता निर्माण होतील
नाहीतर मग सगळेच दरवाजे बंद होऊन जातील. वहिनी, पण त्याला दरवाजे बंदच करायचे. मला आता काही कळेनासच झालंय. हो, मलाही काही कळत नाहीये. पण एवढे मात्र नक्की की आई श्रीच्या बाबतीत जरा निवळलीये. आता काहीतरी करून श्रीचं मन वळवता आलं ना तर श्री नक्की परत येईल. मी बोलू का एकदा श्रीशी? नको, आपण सगळ्या एकदमच बोलूया त्याच्याशी. हो, आता श्रीने आपलं ऐकलंच पाहिजे. साम दाम दंडभेद सगळं करूया. नको बेबी, नाही तर तो आणखी चिडेल. ग आपण ना त्यापेक्षा जान्हवीशी बोलूया. ती त्याच्याकडनं काढून घेईल नेमकं त्याच्या मनात काय आहे ते. ठीक आहे, जान्हवीला सांगून बघू. बेबी, अगं मी म्हंटल जान्हवीला सांगूया आणि पटलं तुला? वहिनी, काहीही करून श्री परत यायला हवाय मला. मग जर जान्हवीला जमणार असेल तर तसं. एकदा आईशी परत बोललं तर म्हणजे त्यांना नक्की कळेल ना की श्रीला काय म्हणायचंय. मी बोलते आईशी. श्री काय म्हणाला हे आईला कळू द्यायचं नाही फक्त. कारण श्रीच्या मनात नकार आहे हे आईला कळलं ना तर 2 पावलं मागे येईल ती. पण तुम्ही दोघी जणींना श्री काय म्हणाला हे आईला सांगू नका. कळलं का इंदू वहिनी? छे छे, मला तर काहीच कळलं नाही. खरंच बेबी, आम्ही पण नाही सांगणार आईंना श्री काय म्हणाला ते. ओके, आता ठरलं. आता बघा श्री नक्की घरी परत येईल.